राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोपरगावच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा हितचिंतक आणि कार्यकर्त्यांकडून सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर तुषार गलांडे होते। याप्रसंगी शहर चिटणीसपदी कमलेश जाधव, मयूर बोरावके, कार्याध्यक्षपदी संतोष बोरसे, कार्याध्यक्षपदी वाल्मिक लहिरे, डॉक्टर सेलच्या सरचिटणीसपदी डॉक्टर राजेंद्र रोकडे, उपाध्यक्षपदी शंकर घोडेराव, सोशल मीडिया अध्यक्षपदी ओमकार वडणे, महिला सरचिटणीसपदी शेख, महिला उपाध्यक्षा सारिका परदेशी, महिला शहर संघटक ज्योती पांडे, महिला शहर संघटक सविता ढोक यांची निवड करण्यात आल्याबद्दल लक्ष्मीनगर आणि जेऊर पाटोदा येथील नागरिकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला। याप्रसंगी डॉक्टर तुषार गलांडे, कमलेश जाधव आणि वाल्मिक लहिरे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आजच्या या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व सत्कार मूर्ती, कार्यक्रम घडवून आणणारे संयोजक, आयोजक असे सत्काराचे कार्यक्रम घेणं खूप महत्त्वाचं असतं। कारण काय तर आपणच आपल्या माणसांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांच्या पाठीवर थाप मारली पाहिजे, जेणेकरून त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं, नवीन एक उमेद तयार होती। आपले मार्गदर्शक अशोक दादांच्या मार्गदर्शनाखाली जे काही ही नवीन निवड झालेली आहे ती खूप विचारपूर्वक केलेली आहे। याच्यामध्ये लहानात लहानपासून श्रेष्ठ सगळे त्यांचा अंतर्भाव केलेला आहे। मला वाटतं सगळ्यात लहान ओंकारच असेल, बापूरावांचा चिरंजीव, आणि बेबी आप्पा आपल्या सगळ्यात सिनियर, ज्यांचं आयुष्यभराचे अनुभव आपल्याला निश्चितच पार्टीसाठी सगळ्यांसाठी उपयोगी ठरणार आहेत। एक अतिशय छान ग्रुप आणि वातावरण इथं तयार झालं, एकदम खेळमेळीत। मी पहिल्यांदा बेबी आप्पा किंवा परदेशी वहिनी यांचा माझा संपर्क पेशंट आणि डॉक्टर या नात्याने सर्वात पहिल्यांदा झाला होता, परंतु आमचे मित्र विकासांना, किरण वरपे, बाप्पू वडणे किंवा गोरख भाऊ यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि असा खेळीमेळीचं वातावरण तयार झालं। असं वाटतं की फॅमिली मेंबर आपले सर्व इथं घरातले मेंबर आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते माननीय आशुतोष दादा काळे यांनी आम्हाला जी काही काम करण्याची संधी दिली आहे, पक्षाचे ध्येय, धोरण, विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवून सर्वसामान्यांचे काम आम्ही पक्षाच्या माध्यमातून करू। आगामी विधानसभेसाठी आशुतोष दादांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्याचा प्रयत्न करू। तुमचा आभार मानतो। दादांनी जे आम्हाला कार्याध्यक्ष पद और बाकी जे महिला असन, युवक असन, विद्यार्थी असन, त्यांना जे काम करण्याची संधी दिली, तर येणाऱ्या विधानसभेत दादांना आपण आमदार करू, याची पावती म्हणून दादांना आपण आमदार करत आहे एवढंच बोलतो। याप्रसंगी जेऊर पाटोद्याचे ज्येष्ठ नागरिक नथू अण्णा डोमाडे, डॉक्टर तुषार गलांडे, साईबाबा व्यवस्थापक समितीचे सदस्य बापू वडणे, गोरख वैद्य, भूषण पाटील, जेऊर पाटोद्याचे माजी उपसरपंच भाऊसाहेब भाबड, पंकज सराफ, अमोल गोंदकर, संदीप जोरवेकर, देविदास सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब भाबड, अतुल भास्कर, पुंजाहरी जाधव, किरण वरपे, विकास बेंद्रे, राहुल सपकाळ आदींसह मान्यवर हजर होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दीपक केकान, तर आभार ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब भाबड यांनी मानले। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एस्तान मीडिया, कोपरगाव।